नमस्कार 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 मित्रांनो, काही बोलण्यापूर्वी मी धन्यवाद देईल त्या आईवडिलांनी ज्याने मला जन्म दिला आणि ह्या पृथ्वी तलावरती एवढी सुंदर दुनिया दाखवली. मित्रांनो, खरंच माझ्या आईवडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या व्यक्तीनं हा एवढा माझा मान सन्मान केला, आज या स्टेजच्या लायकी बनवलं, असे ग्रेट व्यक्तिमत्व मित्रांनो देवापेक्षा पण कमी नाहीत. मित्रांनो, आज ज्या व्यक्तीनं, आज जसं तुमच्या मित्रांनी नातेवाईकांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं, तसं मला गेले 4 वर्षापूर्वी एका अनवळखी व्यक्तीनं हा कन्सेप्ट दाखवला होता. मित्रांनो, दाखविला नसून माझ्या लाईफला पूर्ण यू टर्न दिला. असे माझ्या जिंदगीचे शिल्पकार एक अनवळखी व्यक्तिमत्व मिस्टर अमर कवडे सर यांना कोटी कोटी प्रणाम. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या व्यक्तीनं पल पल सपोर्ट केला, एका लेकराला सांभाळण्यासारखं काम केलं, जिथं चुकलं तिथं सांगितलं, असं नाही असं करावं लागते, असे आमचे सर्वांचे महागुरु ज्यांच्या मार्गदर्शनामुळं इथपर्यंत आलो. मित्रांनो, असे आमचे ग्रेट आपले वसंत नाईकनवरे सर यांना पण वंदन. मित्रांनो, त्याचबरोबर मित्रांनो, ज्या व्यक्तींच्या एज्युकेशनमुळं, ट्रेनिंगमुळं, अशा ऑल रिस्पेक्टेड एनटीसी लीडर, सीटीसी लीडर आणि आयटीसी लीडर यांना पण वंदन करतो. मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची आणबान शान WTC प्लस 2ID स्लिंग अचीवर दत्ता लिंबोळे सर यांना पण वंदन करतो. मित्रांनो, त्याचबरोबर मित्रांनो, ज्या व्यक्तीनं ट्रेनिंगच्या माध्यमातून, कॉलिंगच्या माध्यमातून या बिझनेसला रन कसं करायचं असे सांगणारे आमचे सर्वांचे महागुरु न्यू ब्रँड डायमंड एक्झिक्युटिव्ह मिस्टर तात्यासाहेब इंगळे सर यांना पण कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, आणि हा जो माझा मान सन्मान झाला मित्रांनो, ज्यांच्यामुळे स्टेज पर्यंत पोहोचलो, असे माझे ग्रेट ऑल बिझनेस पार्टनर, ऑल इगल टू STC पर्यंत, ऑल रिस्पेक्टेड लीडर लोकांना पण हा सगळा जो माझा मान सन्मान झाला, हा सगळा माझा मान सन्मान माझ्या ऑल टीमला मी समर्पित करतो. मित्रांनो, एकदा माझ्या ऑल टीम साठी पण जोरदार टाळ्या, जोरदार. चालेल मित्रांनो, छोटीशी ओळख. नाव गुलाब बाबूराव राठोड, ऍट काटोडा तांडा, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. ज्या पद्धतीनं तुम्ही आज बसलात, त्याच पद्धतीनं मी गेल्या 4 वर्षापूर्वी हा प्रोग्राम बघितला होता. मित्रांनो, तुम्हाला या प्रोग्राम मध्ये काय समजलं, काय समजलं नाही, मला काहीच सांगता येणार नाही. मित्रांनो, पण मी ज्या दिवशी प्रोग्राम बघत होतो त्या दिवशी मला हे काहीच समजत नव्हतं. हे सगळं माझ्या डोक्याच्या वरून जात होतं. मित्रांनो, त्याच्या पाठीमागचं कारण आहे, आज कुणी जॉब करत असेल, कुणी शेती काम करत असेल, कुणी व्यवसाय करत असेल, तसं मी पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन बिगारी काम करायचं, जे बी हाताला काम लागेल ते काम करायचं, शेती काम करायचं. आणि इथं चालू होतं, उभ्या आयुष्यात जर एकदा खरेदी केलं तर कमीत कमी आठवड्याचं इन्कम किती, आणि जास्तीत जास्त 1200 म्हणलं तेव्हा जरा मला चांगलं वाटलं, पण ज्यावेळेस 2,10,000 म्हणलं त्यावेळेस हा माझ्या डोक्याच्या वरून गेला. मित्रांनो, कारण जर विचार केला, माझ्या 8 दिवसाचं सोडा, माझ्या अख्ख्या वर्षाचं, माझ्या अख्ख्या परिवाराचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आम्ही कधी ऍट ए टाइम 2,10,000 बघितले नाही. मित्रांनो, एका वर्षाचं इन्कम. पण इथं सांगत होते, उभ्या आयुष्यात जर 10,000 ची खरेदी केली तर होऊ शकते तुमच्या लाईफ मध्ये बदल. बघा मित्रांनो, तुम्ही या प्लॅन मध्ये काय घेतलं काय नाही मला सांगता येणार नाही, पण मी ज्या दिवशी प्लॅन बघितला त्या दिवशी हा सगळा प्रोग्राम मी निगेटिव्ह एनर्जी घेऊन सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, मी एक विचार केला, पैसे दिले त्याच्या बदल्यात आपल्याला माल भेटायले. 99% हा बिझनेस माझ्याच्यानं होणार नाही, कारण मित्रांनो माझं एज्युकेशन पण नाही, फक्त 7वी शिक्षण आहे. मला वाटलं 99% हा बिझनेस माझ्याच्यानं होणार नाही, पण 1% हा बिझनेस जर झाला तर माझ्या 7 पिढीत कुणी केलाय ते करण्याचा चान्स आहे, म्हणून या व्यवसायाला सुरुवात केली होती. मित्रांनो, कधी असं जीवनात वाटलं नाही लाईफ मध्ये काहीतरी होईल म्हणून. मित्रांनो, कारण पुण्यासारख्या ठिकाणी काम करायचं, 10-15 हजार रुपये महिना कमवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायची. मित्रांनो, दिवसभर जर काम केलं तर ओव्हरटाईमसाठी 4 घंटे काम करायचं पुण्याला. असं सगळे कॅल्क्युलेशन मिळून जर केलं महिन्याचं इन्कम तर 15 ते 20 हजारच्या आतमध्ये कमवायचं. पण इथं चालू होतं लाखो करोडाच्या गप्पा, ह्या डोक्याच्या वरून जात होतं. मित्रांनो, पण त्या व्यक्तीने मला विश्वास दिला, ज्या व्यक्तीने खरंच मित्रांनो पुन्हा एकदा मनापासून त्या व्यक्तीचं नाव घ्या वाटतं, त्या व्यक्तीने मला सपोर्ट केला. असे आमचे ग्रेट आपले अमर कवडे सर आणि नाईकनवरे सर यांना पुन्हा एकदा धन्यवाद. मित्रांनो, विचार केला मित्रांनो, पैसे दिले, प्रोडक्ट घेतले
आणि या व्यवसायाला सुरुवात केली. आता हा व्यवसाय सुरुवात करण्यासाठी लोकांना बिझनेस सांगावा लागतो. ज्या वेळेस मी लोकांकडे हा बिझनेस घेऊन जायचा मित्रांनो, लोकांना सांगायचा मी जीव तोडून की 10,000 मध्ये आपली लाईफ बनू शकते, 10,000 ची खरेदी केल्यामुळे जिंदगी बदलू शकते. लोक म्हणायचे तुझी पहिले तू जिंदगी बदलून घे, आम्हाला या बिझनेसची गरज नाही. पाहुण्यारावणाकडे गेलो, मित्रांकडे गेलो मित्रांनो, लोक एकच सांगायचं हे असं काही होत नाही, तू जे काम करायला तेच कर, नाहीतर तुझ्या घरावरचे पत्र काढून घेऊन जातील. लोक मला असे उत्तर द्यायचे मित्रांनो. आणि 2-3 महिने 3.5 महिने ह्या व्यवसायाला माझ्यासोबत एक व्यक्ती पण आला नाही मित्रांनो. तरी मी आशेवर जगायचा. कारण मित्रांनो खरं सांगतो, या व्यवसायाला सुरुवात केली होती ना, माझ्याकडे पैसे नव्हते. 5 रुपये टक्क्याने पैसे काढून सरांच्या हातात दिले होते. माझी नंतर एकच अपेक्षा या व्यवसायामध्ये झाली मित्रांनो, माझे पैसे जेवढे गेलेत ना तेवढे आले तरी खूप झालं. फक्त या आशावर मी पूर्ण बिझनेस करायला लागलो मित्रांनो. 3 महिने 7 दिवस माझा व्यवसायामध्ये 1 रुपयाचा पण इन्कम नाही. पण ज्या वेळेस हा बिझनेस मला सिस्टमने सांगितलं, सरनी मला काही गोष्टी सांगितल्या, ते मी रन करायला लागलो मित्रांनो. आज सांगायला आनंद वाटते, ज्याच व्यक्तीला 2 लोक करायला 3.5 महिने लागले, त्याच व्यक्तीच्या आज पाठीमागे जर वळून बघितलं तर 2,500 पेक्षा जास्त लोकांचं नेटवर्क आहे मित्रांनो. या इंडस्ट्रीची ताकद आहे. मी या व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेस मला काही मोठे अपेक्षा नव्हते की माझ्या जीवनात असं काही बदल होईल. कारण एक विचार केला होता, आजोबांनी पंजोबांनी शेती काम केलं, बिगारी काम केलं, आज रोजी रोटी पण चलत नाही, ऍडजस्टमेंट लाईफ जगावं लागते. आज माझे वडील पण शेती काम करतात, काटकसरीचं जीवन जगावं लागते. आणि माझे वडील आजोबा पंजोबा जे काम करतात तेच काम मी पण करायला लागलो, तर माझ्या जीवनात काय होणार? वयाच्या 50 वर्षापर्यंत जरी शेती आणि बिगारी काम केलं तर लय मोठं काही बदल होणार नाही मित्रांनो. हाय ती जिंदगी चलत राहणार. जर हा व्यवसाय केला 3-4 वर्ष तर काय होऊ शकते? कारण मला सरने एक प्रश्न केला होता. सर म्हणले तुम्ही आज जे काम करता हे काम पाठीमागे 4 वर्ष केलं नाही केलं? मला केलं सर. सरने सांगितलं अकाउंटला पैसे किती आहे? मला 1 रुपया नाही. सरने परत एक प्रश्न केला. सर म्हणले पुढे 4 वर्ष करत राहिले तर अकाउंटला किती पैसे ना? त्याचं एक उत्तर आलं 0. कारण पाठीमागे जे काम केलं ते जर पुढे करत राहिलो तर इन्कम काय होणार? 0 होणार. आणि मला पण ते समजलं मित्रांनो. आज सांगायला आनंद वाटते, आज जर या व्यवसायाला सुरुवात केली होती, आठवड्याला 1,000 रुपये येतील या अपेक्षाने, पण आज प्रत्येक महिन्याचा ऍव्हरेज इन्कम आहे 60,000 ते 70,000 रुपये. या बिझनेसची ताकद आहे मित्रांनो. ज्यावेळेस व्यवसाय सुरुवात केली होती, मी पुण्यासारख्या ठिकाणी काम करायला जायचे मित्रांनो. कधी माझ्याकडे 40 रुपये ट्रेनचं तिकीट काढायला पैसे नसायचे. मी कधी टीटी वगैरे आला तर बाथरूमच्या डब्यात जाऊन बसायचा. पनवेल पॅसेंजर गाडीचं तिकीट पण नाही काढायचं. कधी स्वप्नात असा विचार नव्हता लाईफ मध्ये असं काहीतरी होईल मित्रांनो. स्वप्नात आपल्या काहीतरी होईल, पण ह्याच व्यवसायामधून 2दा विमान प्रवास झाला मित्रांनो. ह्या इंडस्ट्रीची ताकद आहे. आज मला सांगा, एक सर्वसाधारण व्यक्तीला स्वप्नाची काय अपेक्षा आहे का? हॅलो, नाही मित्रांनो, मला ती अपेक्षा नव्हती. आणि स्वप्नापेक्षा पलीकडे देणारी म्हणजे माय लाईफस्टाईल इंडस्ट्री आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या